हॅलो गाईज. तर समोर बघा, आम्ही उभे होतो, म्हणजे इकडच्या साईडला, ते समोरच्या साईडला आहे. तर खारुताई मस्त खेळत होती बरं का. तर ह्यांनी मला आवाज दिला आणि बोलवलं की मम्मी तिकडं बघ, खारुताई मस्त एन्जॉय करते म्हणे, खेळते मस्त. तर वरती जायची आणि खाली उतरायची आणि खेळायची मस्त बरं का. आणि त्याच्यानंतरून मग आम्ही तिला बघतच राहिलो एकसारखं. त्याच्यानंतरून आम्ही मध्ये आलो आणि गुलाबाचं फूल तोडलेले होते, ते हनीला म्हणजे हनीच्या केसांना लावत होते. तर तिने शेंडी बांधलेली होती. म्हटलं तिलाच बांधून देते, म्हणजे लावून देते. गुलाबाचं फुल तर 3 होते, तर 2 छोटे होते आणि एक थोडंसं मोठा होता. तर मस्त छान असं दिसत होतं आणि तिचे केस पण छान सिल्की आहे ना, मग छानच वाटतं. तिचं शेंडी बांधलेली आहे तिला. तर बघू शकता, तिला तिघी फुल लावून दिलेले आहे मी. तर तिला आहे ना असं फुलं खूपच जास्त, म्हणजे सगळ्यांनाच आवडतं, पण असं केसांना लावायला आवडतं तिला, गजरा बिजरा किंवा असं. त्याच्यानंतर मग स्वयंपाकाचा वेळ झालेला होता. तर शेवची भाजी बनवते बरं का. तर हनीला पाहिजे होती कोरडी, तर म्हटलं चला कोरडीच भाजी बनवते. तर बघा, टमाटे टाकलेले, कांदे टाकलेले आणि मस्त वेगळी अशी मी कमीच मसाला टाकलेला, कारण की शेव आहे ना खूप तिखट आहे. मग हनीला चालणार नाही. आणि सध्या तर आता पोरं खूपच जास्त आजारी पडतात, त्याच्यामुळे मी ना तिखट बनवत नाही आहे. आणि तिची ना खूपच जास्त काळजी घ्यावी लागते, कारण की ती ना अशी म्हणजे लगेच आजारी पडते कधी कधी. म्हणून मी तिला गरम पाणी देते आणि जास्त तिखट तर देतच नाही. काळजी घ्यावी लागते जास्तीत जास्त तिचीवाली. तर इथं शेवची भाजी मस्त अशी बनवते आणि टेस्टी झाली होती बरं का. तिला खूपच जास्त आवडली होती. तर बघू शकता किती भारी दिसते. आणि त्याच्यानंतर मग शेंगदाणे पण टाकणार आहे मी. प्रत्येक भाज्यामध्ये शेंगदाणे वाटून टाकतात सगळेजण. तर मला वाटलं की शेवच्या भाजीमध्ये का टाकायचं नाही. तर चला आपण मग शेवच्या भाजीमध्ये शेंगदाणे वाटूनच टाकूया, असं करून म्हटलं मग चला टाकूया. तर मी शेंगदाणे वाटून टाकणार आहे भाजीमध्ये. शेंगदाणे वाटून टाकलेली भाजी कशी चविष्ट लागते शेवच्या भाजीमध्ये, तर म्हणूनच टाकलेलं होतं मी. तर टाकलं आणि शेवची भाजी एवढी टेस्टी झालेली होती ना, तुम्हाला काय सांगू मी. तर खूपच भारी झालेली होती आणि हनीला तर खूपच जास्त आवडली. तर तिने मस्तपैकी खाल्लं पोट भरून. आणि हनीच्या पप्पांना पण खूप जास्त आवडलं बरं का. तर म्हटलं आता पुढच्या वेळेस जर बनवेल ना, तर शेंगदाणे नक्कीच टाकणार आहे मी. तर बघा किती भारी भाजी झालेली आहे. तर मला वाटतं सगळ्यांनी टाका आणि टेस्ट करून बघा भाजी कशी लागते कशी नाही. तर त्याच्यासाठीच मी टाकलेलं होतं शेवच्या भाजीमध्ये. मला वाटतं सगळ्यांनी ट्राय करायला पाहिजे शेवची भाजी अशीच जशी मीने बनवली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कमेंट करा आणि सांगा कशी टेस्टी झाली भाजी. आणि तुम्ही पण नक्कीच ट्राय करा बरं, आणि तुम्हाला पण कळेल कशी लागते भाजी.